नमस्कार. आजचा विषय थोडासा अवघड आहे पण खूप खूप इंटरेस्टिंग आहे. आपल्या समोर काही धार्मिक ग्रंथ आहेत आणि ते देव, आपलं अस्तित्व आणि अगदी काळ अवकाश यांसारख्या मोठ्या संकल्पनांवर भाष्य करतात. खरं सांगायचं तर हे विषय वाचायला गेले की कधी-कधी डोकं फिरायला लागतं. अगदी खरंय. कारण हे विषय आपल्या रोजच्या अनुभवांच्या किने खूप पलीकडचे आहेत. या ग्रंथांमध्ये बायबलमधील वचनांचा आधार घेऊन काही मूलभूत प्रश्न विचारले आहेत. देव म्हणजे नक्की काय? तो आपल्या या जगाच्या पलीकडे आहे? मग त्याचा आणि आपला संबंध कसा? यांसारख्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा एक प्रयत्न दिसतो यात. बरोबर. तर आज आपलं मिशन हेच आहे की या ग्रंथांमधले देवाविषयीचे, अस्तित्वाविषयीचे काही भन्नाट आणि डोक्याला खुराक देणारे विचार ते सोपे करून समजून घ्यायचे आहेत. चला तर मग, हा विषय कितीही अवघड वाटला तरी तो सोपा करून समजून घेऊया. या चर्चेची सुरुवात आपण यातील एका मूळ कल्पनेने करूया. या साहित्यात असं म्हटलं आहे की देव हा काळ आणि अवकाशांच्या पलीकडचा आहे. म्हणजे आपण कल्पना करू शकतो त्यापेक्षाही मोठा, मोठ्यात मोठी आकाशगंगा किंवा स्वर्ग देखील त्याला सामावून घेऊ शकत नाही. ही कल्पनाच अविश्वसनीय आहे. मग एवढी अथांग शक्ती या सृष्टीशी संबंध कसा ठेवते, तो इथे उपस्थित कसा असतो? बरोबर. याच प्रश्नावर या साहित्यात एक इंटरेस्टिंग आयडिया दिली आहे. त्यानुसार देव स्वतः या सृष्टीत राहत नसला तरी तो आपलं नाव या सृष्टीत म्हणजे काळात आणि अवकाशात ठेवतो. नाव? अच्छा, म्हणजे सहीसारखं. हो, एक प्रकारे. हे नाव एका संपर्क बिंदूसारखं आहे. सृष्टीतील जीव त्या नावाद्वारे त्याची उपासना करतात आणि त्याच्याशी एक नातं जोडू शकतात. म्हणजे तो या सृष्टीचा निर्माता असूनही तो तिच्यात बंदिस्त नाही. एका कलाकारासारखं, ज्याने एक अप्रतिम चित्र काढलंय, पण तो स्वतः त्या चित्राचा भाग नाहीये, फक्त त्याची सही तिथे आहे. उत्तम उदाहरण आहे. पण मग ह्यात पुढे असंही म्हटलं आहे की देव इतका विशाल आहे की सृष्टी त्याला स्वतःहून ओळखू शकत नाही. जणू काही तो स्वतःला लपवून ठेवतो. हे थोडं विरोधाभासी नाही वाटत? एका बाजूला तो नाव ठेवून संपर्क साधू पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला स्वतःला लपवतोय. उत्तम प्रश्न आहे. हा लपंडावाचा खेळ नाहीये, तर हा आपल्या आणि त्याच्या पातळीतला फरक आहे. लपून ठेवतो याचा अर्थ तो मुद्दाम असं करतो असं नाही, तर तो इतका वेगळा आणि विशाल आहे की आपण त्याला आपल्या मर्यादित इंद्रियांनी आणि बुद्धीने ओळखूच शकत नाही. ओके. जसं एखादी मुंगी जमिनीवर चालताना आपल्या डोक्यावरून जाणाऱ्या इंटरनेटच्या लहरींना समजू शकत नाही. तिच्यासाठी त्या अस्तित्वातच नाहीत. वाव, हे उदाहरण एकदम सपखल बसतंय. म्हणजे तो स्वतःला लपवतो याचा अर्थ तो आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे. अगदी. या साहित्यात एक जबरदस्त उपमा दिली आहे. देवाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण सृष्टी, सर्व देश, बेटं, समुद्र हे सगळं मिळून पाण्याच्या एका थेंबासारखं आहे. एका थेंबासारखा? हो, किंवा तराजूवरच्या धुळीच्या एका कणासारखा. आता विचार करा, ज्याच्यासाठी आपलं संपूर्ण जग एका धुळीच्या कणा एवढा आहे, त्याची विशालता किती असेल? बरोबर. म्हणूनच तो स्वतःहून जेवढं प्रकट करतो तेवढंच आपल्याला कळू शकतं. म्हणजे आपलं अस्तित्व, आपले शोध, आपल्या संस्कृती, इतिहास, आपल्या लढाया, हे सगळं त्याच्या अथांग स्वरूपापुढे अगदीच क्षुल्लक आहे. ही कल्पनाच माणसाला त्याची जागा दाखवून देते. खरंय. ठीक आहे, हा मुद्दा खूप खोल आहे. आता एका खऱ्या अर्थाने माइंड बेंडिंग कल्पनेकडे वळूया. या साहित्यात म्हटलं आहे की जे अस्तित्वच नाही ते सुद्धा देवामध्येच आहे. हे वाक्य ऐकून तर डोकंच चक्रावतं. जी गोष्ट नाहीच ती कशाच्या आत कशी असू शकते? म्हणजे शून्य हे कोणत्या तरी गोष्टीचा भाग कसा असू शकतो? बरोबर. हेच तर आपल्या विचारांच्या मर्यादेला आव्हान देतं. आपण अस्तित्व आणि नास्तित्व याला एका ऑन ऑफ स्विच सारखं बघतो. एकतर गोष्ट आहे किंवा नाही. हो. पण या ग्रंथांनुसार देवासाठी हा असा स्विच नाहीये. त्याच्यासाठी नास्तित्व म्हणजे नॉन एक्झिस्टन्स ही सुद्धा एक अवस्था आहे जी त्याच्या पूर्ण नियंत्रणात आहे. थांबा, हे अजून सोपं करून सांगता का? नक्कीच. असं समजा की नास्तित्व म्हणजे देवाच्या हातात असलेली एक रिकामी बरणी आहे. ओके, एक रिकामी बरणी. हो, ती रिकामी आहे, पण ती त्याच्या हातात आहे. तो जेव्हा चाहेल तेव्हा त्यात काहीतरी टाकू शकतो, म्हणजे अस्तित्वात आणू शकतो. अगदी.
त्यामुळे आपल्यासाठी जी अस्तित्व आणि नास्तित्वाची भिंत आहे ती त्याच्यासाठी नाही. दोन्ही गोष्टी त्याच्याच अधिकारात आहेत. तोच एकमेव आहे जो स्वतःहून अस्तित्वात आहे. बाकी सर्व त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे. ओके, म्हणजे अस्तित्वाचा तोच मूळ स्रोत आहे. याचा आयडियावर देवाचा दुसरा अंश ही संकल्पना आधारित आहे, बरोबर? बरोबर. इथे तर मला वाटतं सर्वात मोठा विरोधाभास येतो. या साहित्यानुसार हा अंश संपूर्ण काळ आणि अवकाश टिकवून ठेवतो, पण तोच स्वतः एक सामान्य माणूस बनून या सृष्टीत आला. हे कसं शक्य आहे? अगदी बरोबर. हा या धर्मशास्त्रातील सर्वात मोठ्या गूढांपैकी एक मानला जातो. जो अनंत निर्माता संपूर्ण विश्वाला आधार देतो, तोच त्या विश्वात एक मर्यादित जीव म्हणून कसा वावरू शकतो? याचं कारण देताना एक शक्तिशाली वाक्यांश वापरला आहे त्याने. स्वतःला रीते केले. स्वतःला रीते केले किंवा एम्प्टीड हिमसेल्फ ही खूप प्रभावी संकल्पना आहे. पण या पुस्तकांमध्ये याचा नेमका अर्थ काय दिला आहे? म्हणजे तो देव आहे हे तो विसरून गेला होता, की एखाद्या राजासारखं होतं जो गरिबांमध्ये राहायला जातो पण त्याला माहीत आहे की तो कधीही राजमहालात परत जाऊ शकतो? यातला कोणता अर्थ जास्त जवळचा आहे? तुमचा दुसरा मुद्दा जास्त जवळचा आहे. या साहित्यानुसार तो विसरला नव्हता. त्याने आपली अमर्याद शक्ती आणि वैभव स्वेच्छेने न वापरायचं ठरवलं. म्हणजे अधिकार असूनही तो वापरला नाही. अच्छा. पण गंमत म्हणजे त्याने मानवी रूप धारण केलेस असतानाही संपूर्ण सृष्टी त्याच्याच शक्तीने टिकून होती. थांबा. हे नीट समजून घेऊया. म्हणजे ज्या क्षणी तो एक मर्यादित माणूस म्हणून पृथ्वीवर होता, त्याच क्षणी तो ब्रह्मांड टिकवून धारणारी अमर्याद शक्तीसुद्धा होता. म्हणजे तो एकाच वेळी दोन वेगवेगळ्या अस्तित्वाच्या स्थितीत होता. हे तर माझ्या डोक्याच्या पलीकडचं आहे. हो, आणि हे साहित्य स्पष्टपणे मान्य करते की हे मानवी तर्काच्या पलीकडचे आहे. आपण केवळ काळाच्या आणि अवकाशाच्या चौकटीत विचार करू शकतो. जो या चौकटीचा निर्माता आहे त्याचे कार्य आपण पूर्णपणे कसे समजू शकणार? खरंय. हा एक श्रद्धेचा विषय मानला जातो. खरंय. जर देवाचं स्वरूप अस्तित्व आणि काळाच्या इतकं पलीकडचं असेल तर मग मृत्यूकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनही पूर्णपणे बदलला पाहिजे. या साहित्यात यावर थेट भाष्य केलंय. आणि याची सुरुवात होते सदुकी लोकांच्या पुनरुत्थानाबद्दलच्या एका वादविवादाने. ते पुनरुत्थान मानत नव्हते, बरोबर? बरोबर. आणि यावर येशूचं उत्तर होते, देव मेलेल्यांचा नाही तर जिवंतांचा देव आहे. आणि पुढे एक महत्वाचं वाक्य आहे, देवासाठी सर्व जिवंत आहेत. या वाक्याचे या साहित्यात दोन संभाव्य अर्थ दिले आहेत आणि दोन्ही खूप विचार करायला लावणारे आहेत. ओके, ते दोन्ही अर्थ काय आहेत? पहिला अर्थ तुलनेने सोपा आहे. त्यानुसार जोपर्यंत अंतिम न्याय होत नाही आणि दुसरा मृत्यू म्हणजे अस्तित्व पूर्णपणे संपत नाही, तोपर्यंत मेलेल्यांचे आत्मे एका अवस्थेत अस्तित्वात असतात. ते न्यायाची वाट पाहत असतात. या अर्थाने ते शारीरिकदृष्ट्या मृत असले तरी देवासाठी जिवंत आहेत, कारण त्यांचं अस्तित्व संपलेले नाही. ठीक आहे, हा झाला पहिला अर्थ. आणि दुसरा? मला वाटतं तो अधिक तात्विक आहे. हो, दुसरा अर्थ जास्त खोल आहे. त्यानुसार देव फक्त त्यांनाच खऱ्या अर्थाने जिवंत मानतो जे त्याच्या आज्ञा पाळतात आणि त्याच्याशी जोडलेले आहेत. अच्छा. जे पापी आहेत आणि ज्यांचा नाश निश्चित आहे त्यांना देवाच्या शाश्वत दृष्टिकोनातून मेलेलेच समजले जाते. जरी ते आज शारीरिकदृष्ट्या जिवंत असले तरी. अगदी, जरी ते आज जिवंत असले तरी. म्हणून तो म्हणतो, मी अब्राहम, इसाहक आणि याकोब यांचा देव आहे. म्हणजे जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांचा तो देव आहे. वा. म्हणजे जिवंत असणं किंवा मेलेलं असणं ही फक्त शारीरिक अवस्था नाही, तर देवाशी असलेल्या तुमच्या नात्यावर अवलंबून आहे. ही खूप वेगळी संकल्पना आहे. आणि या न्यायाच्या वेळेबद्दल काय सांगितलंय? ग्रेट व्हाईट थ्रोन जजमेंट, फर्स्ट रेझरेक्शन, ही नावं खूप मोठी वाटतात. पण या क्रमामागे काही तर्क आहे का? हो, यामागे एक विशिष्ट तर्क आहे असे हे साहित्य सांगतं. यातल्या नावांपेक्षा त्यामागची कल्पना जास्त महत्वाची आहे. पहिलं पुनरुत्थान हे एक टेस्ट केस किंवा प्रूफ ऑफ कन्सेप्ट सारखं आहे. प्रूफ ऑफ कन्सेप्ट म्हणजे काय? म्हणजे या साहित्यानुसार देव आधी काही निवडक लोकांना पुनरुज्जीवित करून हे सिद्ध करतो की त्याच्या मार्गावर चालल्याने मृत्यूवर विजय मिळवता येतो. ओके. आणि मग हे यशस्वी उदाहरण अंतिम न्यायाच्या वेळी, म्हणजे त्या श्वेतसिंहासनाचा महान न्यायाच्या वेळी इतरांना मोजण्यासाठी एक मापदंड बनतं. अच्छा, जसं आपण एखादं प्रमेय आधी एका उदाहरणाने सिद्ध करतो आणि मग ते सर्वसकट लागू करतो. अगदी बरोबर.
समजलं. म्हणजे हे पहिले पुनरुत्थान हे एक आदर्श उदाहरण म्हणून ठेवलं जातं. आणि जे लोक मरण पावले आहेत त्यांच्या अवस्थेबद्दल या साहित्यात झोप हा शब्द वारंवार वापरलेला दिसतो. याचा काय अर्थ घ्यायचा? आत्मा बेशुद्ध असतो की त्याला सगळं कळत असतं? याबद्दल 2 मतं आहेत. काही जण म्हणतात की ही एक बेशुद्धावस्था आहे, जिथे आत्म्याला काळाचं भान नसतं. हं. तर काहींच्या मते आत्मा शुद्धीत असतो आणि न्यायाची वाट पाहत असतो. पण एक गोष्ट हे साहित्य स्पष्ट करते की खरी शिक्षा किंवा खरं बक्षीस हे अंतिम निकालानंतरच सुरू होतं. मधल्या काळात कोणीही शिक्षेचा अनुभव घेत नाही. आणि यात राजा दावीदचं एक उदाहरण दिलं आहे की तो अजून स्वर्गात गेलेला नाही. हे विशेष उदाहरण का दिलं असावं? हे उदाहरण यावर जोर देण्यासाठी आहे की पुनरुत्थान आणि स्वर्गात प्रवेश करण्याची प्रक्रिया ख्रिस्तानंतरच सुरू झाली. केवळ ख्रिस्तच पुनरुत्थानाचे पहिले फळ आहे. अच्छा. त्याच्या आधी मरण पावलेले महान संतसुद्धा, जसे की दावीद, त्याच्या पुनरुत्थानानंतर होणाऱ्या प्रक्रियेची वाट पाहत आहेत. यातून हेच अधोरेखित होतं की सर्वांसाठी एकच मार्ग आणि एकच क्रम ठरलेला आहे. कोणीही रांग तोडून पुढे जाऊ शकत नाही. तर आज आपण कुठे सुरुवात केली आणि कुठे पोचलो? देवाच्या अथांग स्वरूपापासून, जो आपल्या काळाची आणि जागेच्या कल्पनेच्या पलीकडे आहे, तिथून त्या विरोधाभासापर्यंत की तीच अमर्याद शक्ती एका मर्यादित माणसात कशी आली, आणि शेवटी मृत्यू आणि त्यानंतरच्या न्यायाच्या एका वेगळ्याच संकल्पनेपर्यंत, जिथे मृत्यू ही केवळ एक तात्पुरती झोप आहे. अगदी बरोबर. आणि या सगळ्या चर्चेतला सर्वात मोठा मुद्दा म्हणजे देवाची निरपेक्ष सत्ता आणि त्याचे आपल्यापेक्षा संपूर्ण वेगळेपण. आपलं लॉजिक, आपले अनुभव, आपल्या कल्पना खूप मर्यादित आहेत. आपण आपल्याच अनुभवांच्या आणि तर्काच्या चौकटीत अडकलेलो असतो. हे साहित्य आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन विचार करायला भाग पाडतंय. आणि ऐकणाऱ्यांसाठी एक शेवटचा विचार. या साहित्यात एक प्रश्न अनुत्तरित ठेवला आहे, जो मला तरी विचार करायला लावतोय. जेव्हा देवाचा दुसरा अंश क्रूसावर होता आणि त्याला एकटं वाटत होतं, जेव्हा त्याने पित्याला हाक मारली, त्या क्षणी ज्या विश्वाला तो स्वतःच आधार देत होता, ते विश्व आणि तो काळ कसा टिकून राहिला असेल? हाच तर तो विरोधाभास आहे ज्याबद्दल आपण बोलत होतो. तो एकाच वेळी दुःख भोगणारा मानव होता आणि त्याच वेळी सृष्टीचा पालनकर्ता होता. बरोबर. यावरून हेच सूचित होतं की काही सत्य हे आपल्या बुद्धीच्या आणि तर्काच्या पलीकडचे असतात. ते स्वीकारण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो. हे आपल्याला आपल्या स्वतःच्या ज्ञानाच्या मर्यादांची जाणीव करून देतं. आणि कदाचित काही गोष्टी समजून घेण्यासाठी फक्त बुद्धी पुरेशी नसते, तिथे श्रद्धेची गरज लागते. याकडे हे साहित्य लक्ष वेधते.